गर्भामध्ये सुखाने मी जन्म घ्यायला तयार आहे, मी गर्भवास सोसायला तयार आहे, पण मी तुझ्याकडे जे मागितलंय ते जर मला दिलं तर मी हे गर्भवास सुखाने सोसायला तयार आहे, अन्यथा नाही विठ्ठल। माई बापा, सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज आपल्या सगळ्यांचं दैवत सद्गुरु संत बाळू मामा, पालखी क्रमांक 4, मामा आपल्या मेळत गावामध्ये आले, आपल्या वस्तीवर विसाव्याला थांबले। मामा आपल्या गावात विसाव्याला थांबले म्हणून आज या ठिकाणी हा साजरा केला जाणारा भंडारा उत्सव, त्या भंडारा उत्सवाच्या निमित्तानं असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये 7व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। नवे नवे तर उपस्थित सर्व ग्रामस्थ, आयोजक नियोजक मंडळी, भक्त मंडळी या सगळ्यांच्या वतीनं आज मला सेवा करण्याची संधी दिली म्हणून सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद। गुरुड बाबा, जर आपण एखादं काम केलं, तुम्ही सुंदर गायन केलं, त्यावेळी तुमच्या गायनाची जर स्तुती केली, तुम्हाला त्याच्याविषयी जर एखादं बक्षीस दिलं तर ते गायन करायला तुम्हाला जास्त आवडतं। त्यांनी दिलेलं बक्षीस म्हणजे तुमच्या प्रगतीचा एक मार्ग असतो, बरोबर आहे की नाही? तसं माझ्याही जीवनामध्ये घडलेलं आहे की माई बापा, एखाद्याने आपल्या कामाची केलेली स्तुती, आपण केलेल्या कामाबद्दल आपल्याला दिलेलं बक्षीस हे आपल्या प्रगतीला कारण असतं। आणि माझ्या जीवनामध्ये मला पहिल्यांदा या गादीवर उभं राहिल्यानंतर ज्यांनी बक्षीस दिलं ते आमचे बापू। बापूंसाठी जोरात टाळ्या। बापूंना माहितीच व्हावं आमच्या शिंगाड्याताईचं नाही, बापू काय म्हणतात माहितीये का? आमची पुतणी त्यांच्या मुलाला दिली, इन बाई। त्यांना माहितीच व्हावं की आमच्या इनबाईचं कीर्तन आहे, कुणाला सांगायची गरज नाही। माई बापा प्रेम करतात आमच्यावरती, त्यांचा आशीर्वाद आहे हा। बापू, तुम्ही ज्यावेळी आम्हाला हसून बोलता ना, तर तुमचं ते हसणं, बापू कडक स्वभावाचे आहेत, बरं कडक स्वभाव आहे बापूचा, पण माझ्या बाबतीत नाही। मला प्रेमाने बोलतात, हसतात आणि त्यांचं ते हसणं, ते आशीर्वाद देणं आम्हाला भावतं। माई बापा, आयुष्यामध्ये दुसरं काय पाहिजे? आपल्या माणसाचं प्रेम असणं हा भगवंताचा आशीर्वाद आहे खूप मोठा। बापूंचा परिवार या ठिकाणी आहे, सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद। तसेच माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात असणारे आमचे हंगे तात्या, शिवाय आमचे दादनाना, आमचे दिंडी चालक काळे महाराज, उपस्थित सर्व वस्तीवरील या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद। माई बापा, तुम्ही सगळेजण जसं माझ्यावर मुलीसारखं प्रेम करताना, तसेच तुमच्यासारखं माझ्यावर मुलीसारखं प्रेम करणारे आमचे कारंडे बापू हे निमसाखरवरून आलेले आहेत, त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद। तसेच उपस्थित सर्व माझ्या माता माऊल्या यांचं तर आतोनातच प्रेम आहे। मी बघितले मागच्या 6 दिवसामध्ये मी तुमच्यामध्येच बसत होते, रोज कीर्तन तर ऐकत होत्या, पण एकमेकीला विचारत होत्या आपल्या ताईचं कधी आहे बरं? काय म्हणत होत्या? आपल्या ताईचं कधी आहे बरं? हे जे आपलेपण आहे ना माई बापा, हो हे खूप महत्वाचं असतं एका व्यक्तीसाठी, एका जीवासाठी, एका लेकीसाठी। तुम्ही जे माझ्यावर एवढं सगळं प्रेम करताना हा भगवंताचा आशीर्वाद आहे। तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद। आमचे दत्ता भावात पुण्यावरून आलेले आहेत, त्यांनाही ताईंनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद। अनेक भक्त मंडळी बाहेरून आज भंडारा उत्सवासाठी या ठिकाणी आलेले आहेत। माई बापा, आमचे 2-3 पुतणे